जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असंच आपण ट्रेंडिंग ॲटिट्यूडवाला स्टेटस क्रिएट करणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, आणि तिथून डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर तुम्ही सिंपली आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते इथं मी व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणते येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन विचारायचे असेल किंवा माझ्याशी पण बोलायचं असेल काही, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन फॉलो करा। आणि तुम्हाला अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधूनच शिकवली जाते। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून जी 9.16 ही मधली फुल स्क्रीन साईज आहे ती सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करून इथे एडिटिंगवरती यायचं आहे आणि इथं खाली तुम्हाला फुल स्क्रीनवरती ओके करायचं आहे ते, ठीक आहे। आणि इथं इकडच्या साईडला ओकेवरती क्लिक करायचं आहे। वरती तुम्हाला मीडियाचा ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आणि तुम्ही बॉय असाल तर तुमची बॉयची पीएनजी आणि गर्ल असाल तर गर्लचीच पीएनजी सिलेक्ट करून घ्यायची। तर मी इथनं एक पीएनजी बॉयची सिलेक्ट करीत आहे, याच्यावरती क्लिक करायचं। कैची साईडच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही अशा प्रकारे याला म्हणजे ॲडजस्ट पण करू शकता, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। ॲडजस्ट करायचे असेल तर त्यानंतर हिची जी लेंथ आहे तुम्हाला 8 सेकंदापर्यंत घ्यायची, राईट। 8 सेकंदाचा स्टेटस आपला आजचा स्टेटस 8 सेकंदाचा होणार आहे। तर बघू शकता 8 सेकंदापर्यंत घेतल्याच्या नंतर करायचं काय आहे, लेअरवरती जायचं आहे, सॉरी आहे व्हिडिओवरती क्लिक करा, पीएनजीवरती क्लिक करायचं आहे। आणि इथं कलर फिल्टरमध्ये येऊन तुम्हाला बेसिक या ऑप्शनवरती जाऊन इथं तुम्हाला बी ए याच्यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। B32 वरती क्लिक करायचं आहे, बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला इकडं करायचं काय आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे, तर सेटिंगवरती यायचं आहे। आणि याच्यावरती येऊन ही जी आहे ना ही ऑप्शन पूर्णपणे हाईक घटवायचं आहे आणि ओके करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय आहे, परत लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक टेम्पलेट व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे। हा व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर याला कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचा, बॅक यायचं आहे। क्रोमाकीचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला वरती इनेबलचा ऑप्शन दिसत आहे, त्याला ऑन करायचं आहे। ऑन केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येईल आणि इथं तुम्हाला की कलरवरती क्लिक करायचं आणि इथं रेड सिलेक्ट करायचं आहे। दुसरा कोणता कलर इथं दाखवत असेल तुमच्या याच्यावरती, इथं तुम्हाला रेड कलर सिलेक्ट करायचा आणि ओके करायचे। अशा प्रकारे दिसेल, तर तुम्हाला बॅकग्राऊंड जितकं आहे खाल्ला व्हिडिओ तितकं आहे तितकं बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं, बघू शकता अशा प्रकारे। एवढं काम केल्याच्यानंतर करायचं काय, या व्हिडिओला आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे, तर इथनं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल एचडीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर मी ऑलरेडी केलेलं आहे, तर मी बॅक येतो, काइन मास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवर आल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून डबल 9.16 ही साईड सिलेक्ट करायची आहे, ठीक आहे। ही साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर परत सेटिंगवरती जायचं, एडिटिंगवरती यायचं आणि परत याला फिल स्क्रीन करायचं आहे, ठीक आहे। याला फिल स्क्रीन केल्याच्यानंतर इथं मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, परत आपल्याला ती पीएनजी सिलेक्ट करायची आणखीन एकदा, ठीक आहे। जी पीएनजी आपण व्हिडिओमध्ये सिलेक्ट केलेली होती, ही पीएनजी सिलेक्ट केल्याच्यानंतर हिची लेंथ परत आपल्याला 8 सेकंदापर्यंत घ्यायची, कारण की आपला स्टेटस जो आहे 8 सेकंदापर्यंत होणार आहे, अशा प्रकारे ठेवायची। त्यानंतर करायचं काय, इथं लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आत्ता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला होता व्हिडिओमध्ये काइन मास्टरमध्ये, तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे। तर इथनं एक्सपोर्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झालेला, कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे काही जरी दिसेल तर थोडंसं ऐकून घ्यायचं, जिथं आपला बेस वाजेल तिथं आपल्याला एक कट लावून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर आपण बघू, थोडंसं ऐकून घेऊया सॉन्ग। तर इथं आपल्याला कैचीच्या ऑप्शनवरती वरल्या बॅकग्राऊंडच्या पीएनजीवरती क्लिक करून कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन सगळ्यात लार्जचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता लार्जच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला लार्जच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे इकडे 2 पार्ट होतील, ठीक आहे। 2 पार्ट झाल्याच्यानंतर करायचं काय, आपल्याला आता ह्या खाल्ल्या व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला क्रोमाकीचं ऑप्शन शो करतं, याच्यावरती क्लिक करून याला थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। ॲडजस्ट केल्याच्यानंतर याला ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला हा बॉक्स दिसेल, या दोन्ही बॅकग्राऊंडच्या
PNGच्या मध्ये त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथनं गेट मोरवरती जाऊन शेक इफेक्ट हा डाउनलोड करावा लागेल. ठीक आहे, हा वाला तुम्हाला दाखवतो मी. हा शेक इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करावा लागेल. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जाऊन डाटा ऑन करून डाउनलोड करावं लागेल. याच्यावरती क्लिक करायचं आणि इथनं तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा याच्यामधनं. ठीक आहे, जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता. ठीक आहे, तर आता करायचं काय, याची जी लेंथ आपल्याला राईट 4 सेकंदापर्यंत न्यायची आहे पुढे. बघू शकता. थोडंसं अजून पुढं घेऊया. थोडंसं ऐकून घेऊ आता की आपला व्हिडिओ परफेक्टपणे ॲड झालेला आहे का नाही. बिंडवर थोडंसं आपल्याला मागे घ्यायचं आहे. थोडंसं अजून. बघू शकता एकदम परफेक्टपणे आता ॲड झालेला आहे. आता करायचं काय, इथं यायचं आहे आपल्याला, जिथं आपला इफेक्ट निघणार आहे तिथं यायचं आहे असं इथं. आणि इथं लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आपण सिलेक्ट करून घेऊया. काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करता याच्यावरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि याला थोडंसं वाटलंच तर आपण परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आणखीन एक तुम्हाला व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, ब्लॅक स्क्रीन. ओके करायचं आहे. कैचीचं साईडच्या ऑप्शनला जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे आणि इथं ॲडजस्टमेंटवरती जाऊन तुम्हाला 3rd नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आणि स्क्रीनवरती सोडायचं आहे. परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला आणखीन एक कलरफुल व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता. हा कैची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे, 3rd नंबरची जी लेंथ ही पूर्णपणे हाय करायची, बॅक यायचं आहे आणि परत ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ बनेल. त्यानंतर करायचं काय, लेअरच्या व्हिडिओच्या फर्स्ट साईडला यायचं आहे, 1 नंबरला यायचं आहे आणि लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला इथनं एक बॉर्डर PNG याच्यामध्ये ॲड करून घ्यायची फुल स्क्रीन. ठीक आहे, तर आपण सिम्पली एक बॉर्डर PNG ॲड करून घेऊया. बॉर्डर PNG ॲड झालेली कैची साईडच्या ज्या ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायची आणि याची लेंथ शेवटपर्यंत खेचून न्यायची अशा प्रकारे. तर इथं तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो आणि आपण आता थोडासा हा इफेक्ट पूर्णपणे ॲड झालेला आहे का चेक करून घेऊया एकदा. ठीक आहे, तर आपल्याला हे थोडासा फॉगचा इफेक्ट थोडा पुढे घ्यायचा आहे. बघू शकता. थोडासा आता बघूया आणखीन एकदा, थोडासा अजून पुढं. तर अशा प्रकारे पूर्णपणे तुमचा ॲटिट्यूड बॉयला एकदम मस्त व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला तुमचा लोगो ॲड करायचा असेल तर तुम्ही सिम्पली करू शकता. इथं लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथनं मी एक लोगो सिलेक्ट करीत आहे माझावाला. ठीक आहे, इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करीत आहे. तुमच्याकडे इंस्टाग्रामचा असेल तर इंस्टाग्रामचा करू शकता किंवा यूट्यूबचा करू शकता. तर माझ्याकडून यूट्यूबचाच झालेला आहे, तर मी आता यूट्यूबचाच ॲड करतो आहे. ठीक आहे, तसं काय नाही, माझ्याकडे इंस्टाग्रामचा पण आहे पण आता हाच सिलेक्ट झालेला आहे तर हाच ॲड करतो. आणि आता सगळं पूर्णपणे बनवून रेडी झालेलं आहे, तर मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो. तर बघू शकता पूर्णपणे आपला ॲटिट्यूड बॉयला स्टेटस बनवून रेडी झालेला. आता करायचं काय, शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो आणि बहिणींनो, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधूनच शिकवली जाते. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरती पण मी अपलोड करेल, तिथनं पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.